नमस्कार, जान्हवीज रेसिपी मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत श्रीखंड। चला तर आपण आता साहित्य बघून घेऊया। इथे मी दही घेतलेलं आहे, 6 तास हे मी कापडामध्ये बांधून ठेवलेलं होतं। इथे विलायची पूड घेतलेली आहे, ड्राय फ्रुट्स घेतलेले आहे, केसर आणि पिठी साखर इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि ही पीठ गाळणी आहे, याच्यामधून आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे। आपलं श्रीखंड हे जे आपण गाळून घेणार आहोत तेव्हा छान बनेल श्रीखंड। तर अशा प्रकारे आपण सगळं फेटून घेतलेलं आहे दही। यामध्ये आपण आता साखर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला हवी अशी साखर टाकून घ्यायची आहे त्यामध्ये। आता फ्रूट्स टाकून घेणार आहोत। आणि लास्टला असं मी इथे हे थोडंसं कोमट दूध घेतलं होतं, त्यामध्ये केसर टाकून घेतलेली आहे आणि 1 तास हे असं साईडला ठेवून दिलं होतं। बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या श्रीखंडाला। 10-15 मिनिट तुम्ही असंच फेटत राहायचं आहे श्रीखंडाला, चांगला कलर येईपर्यंत। इथे मी 10 मिनिट हे श्रीखंड फेटून घेतलेला आहे। यामध्ये आपण शेवटी विलायची पूड टाकून घ्यायची आहे भरपूर अशी आणि परत एकदा फेटून घ्यायचं आहे 5 मिनिट। अशा प्रकारे आपलं इथे श्रीखंड तयार आहे। तुम्हाला आवडल्यास मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमच्या घरी पण बनवा।